कॉलेज ज्यावेळी पण विजिटला नेते पोरांच्या अंगात येते म्हणजे येते, त्यामुळे कॉलेजवाले कुठे घेऊन जायचं म्हणले की 100 वेळा विचार करतात. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये. आज कॉलेजमध्ये उपलब्ध झाल्या सोन्याचा फोन आला, लवकर वर्गात म्हणला विजिट जाणार. मॅमने सगळ्या पोरांना आधीच सांगितलेले की जे वर्गात अवेलेबल आहेत त्यांनाच फक्त विजिट साठी एक्सपोर्ट करणार. त्याच्यावर आणि पावशर चढवून सांगितले की इन्शर्ट केलं तरच बसमध्ये चढायचं. सगळ्या ग्रुपचा आधी फोटो काढला, मग बसमध्ये सगळ्यांनी प्रवेश घेतला. पोरं तर बसमध्ये चढल्या एवढी शांत बसलेली कारण चव्हाण सर पुढे उभारलेले. थोड्याच वेळात सगळ्यांची फ्रिक्वेन्सी हाय झाली आणि सगळेजणांनी नाचायला सुरुवात. बारका स्पीकर असल्यामुळे पोरांचा नाचायला मूडच होत नव्हता. मग काय पोरं शांत बसते. प्रशांतचं घर जाताना लागत होतं म्हणून प्रशांतच्या घरानं डायरेक्ट मोठा स्पीकर मागवला. पोरांचा तर आनंदच गागनात मावना, काय सांगू तुम्हाला. त्या स्पीकरवरची गाणी सुरू केल्यावर पोरांच्या ज्या अंगातला किडा वळवळला. बस थांबूपर्यंत पोरं काय शांत बसायला नाही. बस थांबल्यावर बसमध्ये गरम व्हायला म्हणून सगळी पोरं बसच्या बाहेर आली. बस सुरू झाल्या हाय ते पोरांनी परत तीच सुरुवात केली. ओमगिरी मला तर हाईटमुळे बसमध्ये उभारता येईना म्हणून पाय एकीकडे तोंड एकीकडे तरी पण बंडा काय नाचायचं थांबलं. शेवटी आम्ही कसं तरी नाचत डेस्टिनेशन वरती पोहोचलो. आमची व्हिजिट आज रामदारा मंदिर मध्ये आलेली, म्हणजेच रामांचं मंदिर होतं. पहिला दर्शन घेऊन आम्ही गेलो तिथली फेमस भेळ खायला, म्हणजेच मटकी भेळ. भेळ खाऊन झाल्यानंतर सगळी पोरं वृक्षारोपण करायला आली. या व्हिजिटचं मेन कारण वृक्षारोपण होतं. 3 पोरांनी झाड लावून इथे 100 जण फोटो काढायला आले. व्हिजिट संपल्यानंतर सगळी पोरं आपापल्या बसमध्ये जाऊन बसली. पोरं शांत बसण्याचं कारण म्हणजे मोठ्या स्पीकरचं चार्जिंग संपले. बारका स्पीकर जेवण होता म्हणून पोरं शांत बसली. प्रत्येक ग्रुपमध्ये असले एक नमुना असते. तर पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण भेटू पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तर बाय गाईज.